नमस्कार, SRG स्पोर्ट्स ऑफिशियल वर आपलं स्वागत आहे. मी आहे रणजित दळवी आणि माझ्यासोबत आहेत नुपूर शिखरे, जे आहेत फिटनेस ट्रेनर. आजकाल भारतामध्ये एन्ड्युरन्स स्पोर्ट्स म्हणजे तुमच्या क्षमतेची परीक्षा घेणारे खेळ आता हळूहळू शिरकाव करू लागलेले आहेत. मग त्यात मॅरेथॉन आहे, ट्रायथलॉन आहे, आयर्नमॅन आहे, एक हायरॉक्स नावाचा पण एक प्रकार आलेला आहे. तर अशा ॲथलीट्सना जे कोणी या खेळात सहभाग घेऊ इच्छितात किंवा ह्या खेळामध्ये सुरुवात करू इच्छितात, यांनी आपलं ट्रेनिंग कसं करावं, आपली शारीरिक क्षमता कशी वाढवावी, हे आपण शिखरेंना विचारणार आहोत. कारण ते ट्रेनर आहेत आणि काय नेमकं करावं लागतं ह्या खेळामध्ये येण्याकरिता. सो आत्ता तुम्ही जे मेन्शन केलं त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर ट्रायथलॉन्स आहे, जे तुम्ही आयर्नमॅन म्हणला. सो तो बेसिकली स्पॉट इज ट्रायथलॉन, जिकडे तुम्ही पहिल्यांदा स्विमिंग, मग नंतर सायकलिंग आणि मग नंतर रनिंग करता. हायरॉक्स जी आहे ती एक दुसरी इव्हेंट आहे. हायरॉक्समध्ये असं आहे की 8 किलोमीटर रन असते आणि प्रत्येक किलोमीटरनंतर एक स्टेशन असतं. सो 8 किलोमीटर आणि 8 स्टेशन्स असा तो एक स्पॉट त्यांनी घडवला आहे. म्हणजे तो आता रिलेटिवली नवीन आहे तो. तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल टू आन्सर युअर क्वेश्चन, सर्वात पहिलं जसं मगाशी पॅनलवरती आम्ही बोललो की सर्वात पहिली कुठली तरी ॲक्टिव्हिटी सुरू करा. आधी मनाची तयारी पाहिजे. कुठली तरी ॲक्टिव्हिटी सुरू पाहिजे. त्या ॲक्टिव्हिटीसाठी मग पुढे आवड निर्माण झाली पाहिजे. सो मग ते आधी सुरू करा आणि मग नंतर हायरॉक्स असेल तर त्या दिशेमध्ये, ट्रायथलॉन्स किंवा रनिंग असेल तर त्या दिशेमध्ये थोडंफार छोटी एखादी रेस बघून किंवा छोटा एखादा फिटनेस गोल बघून तो आधी अचीव करा. थोडा आवडायला लागला तर मग डेफिनेटली एक चांगला ट्रेनर नाही तर कोचचा गायडन्स घेऊन. तुमची भूमिका आली तर मी किंवा कोणी पण येस, मी स्वतः एक कोच आहे, बट मी पण कधी कधी रेसेससाठी मी पण एका कोचकडनं कोचिंग करून घेतो. येस, त्यामुळं तुम्हाला एक तो गायडन्स लागतो. सो ते करा. बेसिकली एक पाऊल एका वेळी घेऊन हळूहळू पुढे जावं. इंड्युरन्ससारखं एक एक करून पुढे जात राहायचं. आजच 5 किलोमीटर धावायचं असं नाही, लगेच गरज नाही आहे. कशी सुरुवात करावी, म्हणजे जिममध्ये जावं, वॉक सुरू करावा, काय नेमकं काय? परत लाईक आय सेड की सर्वात पहिलं मगाशी त्या एक मॅडमनी चांगलं हे केलं की स्वतःला आधी 20 मिनटं देऊन वॉक कम्फर्टेबल असेल थोडं जॉगिंग सुरू करा. आठवड्यातनं ॲटलिस्ट 3 दिवस जर का तुम्ही जॉगिंग किंवा वॉकिंग केलं आणि मग उरलेले 3 दिवस जर का तुम्ही थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तर एक डेफिनेटली चांगलं फाउंडेशन बिल्ड होईल आणि तिकडून सुरू करा. स्ट्रेंथ ट्रेनिंग कसं म्हणजे तुमच्या डिपेंड्स. आता तुम्हाला कुठल्या इव्हेंटसाठी जायचं आहे, कारण ते फार स्पेसिफिक आहे. आता हायरॉक्स जर का म्हणला तुम्ही तर तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रेंथची फार गरज आहे. म्हणजे तुम्हाला काही त्याच्यामध्ये जे स्टेशन्स आहेत जिकडे तुम्हाला ते स्लेज पुश करावे लागते, मग पुल करावं लागतं, तर तुम्हाला स्ट्रेंथ पाहिजे तेवढी वजन ढकलायची किंवा ओढायची. मग तुम्हाला ते बर्पीज करत करत जावं लागतं, लंजेस करत जावं लागतं. सो तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रेंथ त्यासाठी हवी, अपर बॉडी आणि लोअर बॉडी दोन्हीची. सो त्याच्यासाठी थोडीशी वजनं उचलायला हवीत. त्याबरोबर रनिंग पण पाहिजे, कारण हायरॉक्सला रनिंग पण लागतं. ट्रायथलॉन जर का तुम्ही म्हणलात तर तुम्हाला मेन तुमचं ट्रेनिंग तुमचं स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगमध्ये पाहिजे. मग त्याच्यामध्ये रनिंग ड्रिल्स वेगवेगळे, तुमचा रनिंगचा स्टॅमिना आणि तुमचा टायमिंग इम्प्रूव्ह करायला. स्विमिंग ड्रिल्स वेगवेगळे, तुमचं स्विमिंगचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायला. मी असं ऐकलं की स्विमिंगमुळे एन्ड्युरन्स किंवा स्टॅमिना वाढतो, हे कितपत? कुठल्याही इव्हेंटनी वाढतो, कुठल्याही स्पोर्टनी वाढतो. पण कॅच असा आहे ना की तुम्ही स्विमिंगचा स्टॅमिना वाढून तुम्ही रनिंग नाही करू शकत, किंवा रनिंगचा स्टॅमिना वाढून तुम्ही चांगलं स्विमिंग किंवा सायकलिंग नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला तिन्हीचा स्टॅमिना आणि तिन्हीचे ट्रेनिंग वेगवेगळे करावं लागते. सो तसं सुरू करायचं. आणि मग पण आता हे आयर्नमॅन म्हटलं, 100 किती किलोमीटर? 180 किलोमीटर सायकलिंग, 180 किलोमीटर आणि 42 किलोमीटर 42 रनिंग आणि 2 मॅरेथॉन. आणि स्विमिंग किती असतं? 4. सो सुरुवात होते स्विमिंगने. स्विमिंग असतं 3.8 किलोमीटर्स. युजली ओपन वॉटरमध्ये असतं ते, म्हणजे तुमचा समुद्र असू देत नाहीतर लेक असू देत, नदी असू देत, त्याच्यामध्ये असतं. मग 180 सायकलिंग आणि मग एक मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटर्स ऑफ रनिंग.
तर तेवढा इंड्युरन्स ॲक्च्युली हे नंबर्स असं नाही म्हणते की सोपे आहेत, सोपे आहे ना? अवघड आहेत, पण अचिवेबल भीती आहे. वाटू नये जर तयारी केली असेल हां, तर. तुम्ही डायरेक्ट जर का त्याचा विचार केला तर ऑब्व्हियसली थोडं घाबरायला होईल. ऑफकोर्स. पण तुम्ही 5 किलोमीटरपासून सुरू केलं, 5 करा, मग एक हाफ मॅरेथॉन करा, मग थोडं वाटलं तर मग फुल करा, मग वाटलं तर ट्रायथलॉन करा. ट्रायथलॉनमध्ये पण डायरेक्ट आयर्नमॅन करायची गरज नाही, छोटे डिस्टन्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल ऑलिम्पिक डिस्टन्स जे आहे त्याच्यामध्ये 1.5 किलोमीटर स्विमिंग, 1500 स्विमिंग, 40 किलोमीटर सायकलिंग आणि 10 किलोमीटर रनिंग आहे. ते जर का तुम्हाला आवडलं तर तुम्ही हाफ आयर्नमॅन करू शकता, मग फुल आयर्नमॅन करू शकता. फुल आयर्नमॅनच्या पुढेही आहेत अल्ट्रामॅन, ते पण करू शकता. पण हा गोल अचीव करायला साधारण किती टाइम स्पॅन लागतो? सो माझ्याकडे जर का कोणी आलं विचारायला की मला हे असं असं करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल त्या व्यक्तीचा बेस किती आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या व्यक्तीने आधी ते कसं काय रनिंग ठरवतात केलं तुम्ही? आहे, हां, ते कसं ठरवतात? डिपेंड की आधीचे इव्हेंट काय केले. जर का रनिंग केली आहे, हाफ मॅरेथॉन केली आहे, फुल मॅरेथॉन केली आहे, त्याच्यावरती डिपेंड्स आहे. अगदीच शून्यातनं करायचं असेल तर मी म्हणेन की आयर्नमॅन जर का गोल असेल तर कमीत कमी 1-1.5 वर्षाचा तुमच्याकडे टाईम स्पॅन, 1.5 ते 2 वर्षाचा टाईम स्पॅन ठेवा. अगदीच शून्यातनं करायचं असेल तर एक मॅरेथॉन जरी केली असेल, बॉडीला तेवढी जर का सवय असेल की एन्ड्युअर करायची, त्रास करून घ्यायची, तर मी म्हणेन 1 वर्षाचा गोल ठेवा आणि त्या पद्धतीत ट्रेनिंग सुरू केलं तर 1 वर्षामध्ये अचिवेबल आहे. कोणत्या वयात सुरू करावं? 10, 12, 15? मी आयडियली म्हणेन की 18 नंतरच करा. स्पोर्ट्स सुरू करायला हरकत नाही आहे. स्पोर्ट्स तुम्ही वयाच्या, आता मी लहानपणी जो स्पोर्ट खेळायचो तो मी वयाच्या 6व्या वर्षापासून मी टेनिस खेळायला लागलो. टेनिस खेळायला लागलो. इंड्युरन्स स्पोर्ट बॉडीवरती थोडा हेवी असतो, तर मी म्हणेन एक 13-15 नंतर तुम्ही हळूहळू सुरू करा. कारण तेवढं करेक्ट, बॉडी तयार नसते तयार. तिथून सुरू करा. एक 16-17 वर्षाचे असताना तुम्ही जरा लॉंग डिस्टन्स सुरू करा. कॉम्पिटिशन 18 नंतर सुरू केलेलं बऱ्याच, हे माझं ओपिनियन आहे. लोकांचं वेगळं ओपिनियन असू शकतं. का तो बुधिया सिंग होता, तो तर मॅरेथॉनच धावला. हां, पण 7व्या-8व्या वर्षी. करेक्ट, पण ते थोडं माझं असं ओपिनियन आहे की प्रीमॅच्युअर होतं. हां, म्हणजे बॉडी तेवढं घेऊ नाही शकत त्या तयार वयामध्ये. नसते करेक्ट, तेवढा त्रास. करेक्ट. आणि तुम्ही आयर्नमॅन केलेली आहे असं म्हणतात, कसा काय होता अनुभव हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. सो माझं थोडंसं काय माहिती, मला आयर्नमॅन जी पहिली मी केली होती ते खूप पॅशनेटली की मला आयर्नमॅन करायची आहे आणि हे मी एक गोल आहे जे मला करायचं म्हणून मी केलं. आणि नंतर मला ते खूप आवडलं. सो मग त्यांनी एक लक्षात आलं की मला ट्रॅव्हल करायला जास्त आवडतं. सो म्हणून मी दरवर्षी एक डेस्टिनेशन चूज करतो. आणि मला जनरली फिटनेस आवडतो, त्यामुळं डिसिप्लिन, स्विम, सायकल रनची आवडते. म्हणून माझा तो 1 वर्षाचा गोल होऊन जातो. आणि मला ट्रॅव्हल करायला आवडतं म्हणून मी आयर्नमॅन करतो. त्यामुळे मला प्रत्येक रेसला खूप मजा येते. निसर्ग पाहायला मिळतो, खूप मला नवीन देश बघायला मिळतो, नवीन सिटी कुठली बघायला मिळते, तिथलं कल्चर मिळतं, तिथलं खाणं मला खूप आवडतं, ते मिळतं. मग माझ्या फॅमिलीबरोबर किंवा कधी कधी मित्रांबरोबर ट्रॅव्हल करायला मिळतं. मला ह्याची जास्त मजा येते म्हणून मी आयर्नमॅन करतो. त्यामुळे मला एक्सपिरियन्स खूप आवडतो. रेसमध्ये किती हाल झाले तरी मला चालतं, मला आवडतं. आता शेवटचा प्रश्न की आपल्याकडे, आपल्या देशामध्ये की हाऊ फास्ट इट इज कॅचिंग अप, याचा प्रसार, प्रचार किंवा याच्याबद्दल आवड कशी निर्माण होते, तुमचं ऑब्झर्वेशन काय? सध्या आपल्या जगामध्ये काय, आपल्या देशामध्ये काय, अख्ख्या जगामध्ये कुठलीही गोष्ट सोशल मीडियावरनं जास्त लवकर आता फायदा होतोय, खूप होतं. म्हणजे कोणी आता मेडल घेऊन फोटो टाकला किंवा हायरॉक्सचे आता एवढे कालची रेस झाली, आता एवढे सगळे पोस्ट आले की आता ते बघून लोकांना अजून काहीतरी करायची इच्छा होती की अरे ह्यांनी केलं, मला पण करायचं. सो हे खूप चांगलं कारण आहे. सो तसा खूप, म्हणजे आता मी साधारण स्पोर्टमध्ये आल्यापासून ह्या 10 वर्षामध्ये मी खूप ग्रोथ बघितली आहे. जसं मगाशी पॅनलवरती पण आमचं डिस्कशन झालं की मी पहिली जेव्हा मुंबई मॅरेथॉन केली होती, मी हाफ मॅरेथॉन केली होती, तेव्हा 13,000 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि ते आय थिंक त्यांचं 4थं वर्ष होतं. मागच्या वर्षी 2025ला जानेवारीमध्ये
मुंबई मॅरेथॉनसाठी सगळ्या इव्हेंट्स मिळून आय थिंक 55,000च्या आसपासचा आकडा होता. तेवढी जागरूकता. करेक्ट. सो तेवढा जर का नंबर्स जरी बघितले तरी कळेल की केवढे लोक सडनली आता हे सगळ्या गोष्टी करायला लागले. त्यामुळे आहेत इव्हेंट्स पण खूप होत आहेत. कॉर्पोरेट्स आहेत त्याच्यात. कॉर्पोरेट्सना एकतर झोप सुद्धा साधी मिळत नाही. हा ते कसं शक्य होतं. सो बेसिकली हा जो स्पोर्ट एक आहे ना, कुठलाही स्पोर्ट म्हणजे मी हा स्पोर्ट करतो आहे म्हणून मी याच्याबद्दल बोलतो, तो तुम्हाला डिसिप्लिन पण शिकवतो. आणि जेव्हा तुम्ही असं करता, काहीतरी करता आणि पार्टिसिपेट करता आणि जेव्हा तुम्ही रेसवरती सफर होता तेव्हा लक्षात येतं की यार मला हे करायचं असेल ना तर मला सिरियसली, मग तुम्ही नुसतंच स्पोर्ट नाही करत, मग तुम्ही तुमचं खाणं सांभाळता, तुम्ही तुमची झोप सांभाळता, तुम्ही त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. करेक्ट. सो ते पण तुम्हाला स्पोर्टच शिकवतो. त्यामुळे लोक आय थिंक तो बॅलन्स, कॉर्पोरेट वर्क लाईफ बॅलन्स जे म्हणतात ते पण शिकतात. रुरलमध्ये खेड्यापाड्यात ही मुवमेंट समजा गेली तर भारतामध्ये काही त्याला भविष्य दिसतं तुम्हाला? म्हणजे रुरल मुलगा किंवा मूल हे थोडंसं टफच असतं 100%. आता ॲक्लेमटाईज होणं. साधं एक्झाम्पल आहे, माझ्या आईचं मूळचं गाव ती राजगुरुनगरची, म्हणजे चाकणच्या जवळ. करेक्ट. तिकडे आमचा छोटासा डोंगर येतो. आता मी फिट आहे, मला थोडा त्रास नाही होत, पण ते गावातल्या लोकांना मी जेव्हा येता जाताना बघतो, कारण त्यांचं राहणीमानच असं आहे की ते वावरातच राहतात. एवढं म्हणजे रोजचं चालणं सिम्पल एवढं आहे की त्यांना ह्या गोष्टी त्या लवकर अडॅप्ट करतात त्यांच्या बॉडीज. सो हे मी फक्त एक एक्झाम्पल दिलं. त्यामुळं माझं मानणं आहे की, आणि तुम्ही ऑलिम्पिक्सला जरी बघितलं तरी आपल्या हरियाणाच्या साईडचे किती लोक येतात. सो दॅट्स तो आपला एक रोवर होता, मला वाटतं तर नाव आता मी सर तो आर्मीचा 4-5व्या राऊंडपर्यंत तो गेला. करेक्ट. इव्हन आता नीरज आहे. करेक्ट. हे सगळे आले तर गावाकडचे. आपला तो स्टीपल चेसर एक आहे. करेक्ट. नाव विसरतो मी पण नाव विसरलो आणि ॲक्च्युली साबळे माहिती पाहिजे ती नाव. साबळे. सो कॉमनवेल्थ चॅम्पियन झाला. करेक्ट. एशियन चॅम्पियन झाला. तर म्हणून म्हणतो मी की त्याला सहज शक्य आहे. सहज नाही आहे, पण ह्या गोष्टी सहज नाही आहेत. कदाचित एक 20% त्यांना ॲडव्हान्टेज असेल असं वाटतं तुम्हाला? डेफिनेटली लाईफस्टाईलचा खूप फरक पडतो. त्यांनी फरक पडतो. त्यांना फॅसिलिटीज मिळाल्या तर ते डेफिनेटली परफॉर्म करू शकतात. हे माझं 100% ओपिनियन आहे. आणि लास्ट, मेडिकल एक्झामिनेशन व्हावी का हे करण्यापूर्वी? सो मी पर्सनली सांगू शकतो, नाही ऑफकोर्स मी पर्सनली सांगू शकतो की नुसतं स्पॉट नाही, आय थिंक सगळ्यांनी एक वयाच्या 30-35 नंतर त्यांचं हेल्थ चेकअप रेग्युलरली वर्षातनं एकदा तरी मी म्हणेन. लोक 6 महिन्यात म्हणतात, मी म्हणेन एकदा तरी करावा. आणि जर का तुम्ही कुठली गोष्ट ॲग्रेसिव्हली बॉडीवरती करत असाल तर तो 100% तुम्हाला करायलाच पाहिजे. असं कष्टदायी म्हणजे मी करतोय म्हणजे मला काही होत नाही असं नाही आहे, एक चेक असावा. तर धन्यवाद. थँक्यू सो मच. बोलण्याबद्दल आपण बरीच माहिती दिली. आणि ह्या खेळाकडे जी मुलं वळणार आहेत किंवा जे लोक वळणार आहेत त्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन होतं आहे. याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आणि पुन्हा केव्हा तरी असेच भेटू, असेच बोलू आणि काही महत्त्वाचं आपल्या खेळाडूंपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न. थँक्यू.